भीमरतेच्या तिरी वैकुंठी पंढरी होय साचार, तिथे नरहरिनामे गेला होनी भक्त सोनार. पंढरपूर नगरी आहे श्रोते हो. आणि ह्या पंढरपूर नगरीमध्ये एक भक्त राहत होता. तो भक्त पंढरपुरामध्ये जन्माला आला होता आणि भगवंताचं नामस्मरण अखंड मुखामध्ये करायचा. कुठे? पंढरपुरामध्ये. पंढरपुरामध्ये साक्षात भगवान परमात्मा पांडुरंगाचं देवस्थान मंदिर. पण ह्या पंढरपुरामध्ये हा भक्त रोज सकाळी भगवान शिवशंकराचा गजर करायचा. बघा, भगवान शिवशंकराचं नामस्मरण करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कुठं करतोय हा नामस्मरण? पंढरपुरामध्ये. तो पंढरपुरामध्ये फिरायचा, पंढरपुरामध्ये त्याचा व्यवसाय करायचा, व्यापार करायचा. पण तो पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कधीही जायचा नाही आणि कधी गेलाही नाही श्रोते. का गेला नाही? तर त्याला काय वाटत होतं? ही पंढरपूर नाही, ही नसे क्षेत्र पंढरी, ही नसे क्षेत्र पंढरी, असे शिवपुरी भीमीच्या तिरी, म्हणून मी वसतो, म्हणून मी वसतो, हंसान रुचे सहवास खिल्लराचा तो, हंसान रुचे सहवास खिल्लराचा तो, ही नसे क्षेत्र पंढरी, येथील देव पशुपती दक्षिणामूर्ती, जयाला म्हणते मल्लिकार्जुन, मल्लिकार्जुन, जो पार्वती रमण सीतापती रमण, ओ पार्वती पती उमापती हा रमण, ही नसे क्षेत्र पंढरी, ही नसे क्षेत्र पंढरी, असे शिवपुरी भीमीच्या तिरी. त्याला काय वाटत होतं? अरे ही नसे पंढरी, ही पंढरपूर नाही, ही माझ्या भगवंताची मल्लिकार्जुनची शिवपुरी आहे, भगवान शिवशंकराचं स्थान आहे आणि ही शंकराची नगरी आहे असं त्याला वाटायचं. तो रोज भगवंताचं नामस्मरण करायचा. पण इकडं मंदिरामध्ये पांडुरंग परमात्मा साक्षात ह्या भक्ताची वाट पाहतोय. हा भक्त रोज मंदिरापुढून जातोय, मंदिराच्या समोरून जातोय, पण साधा विठ्ठलाकडे वळून सुद्धा पाहिना. विठ्ठलाला वाईट वाटायचं, अरे हा भक्त कधी माझ्या मंदिरामध्ये येणार, हा भक्त माझ्या दरबारामध्ये कधी येणार, असा मनामध्ये कळवळा. कुणाला वाटत होता? भगवान विठ्ठला वाटायचा की अरे हा भक्त माझा आहे आणि हा भक्त माझा असून हा माझ्या मंदिरामध्ये येत नाही, हा एवढा तिरस्कार माझा का करतो, याची चिंता भगवंताला लागली. आणि भगवान परमात्मा वैकुंठामध्ये शेष नागावरती विचार करत बसलेत की अरे हा भक्त माझ्याकडे कशा प्रकारे येईल आणि कशा प्रकारे ह्या भक्ताला माझ्या मंदिरामध्ये आणायचा, याची काय व्यवस्था केली पाहिजे. ह्या विचारामध्ये असताना त्या ठिकाणी नारद मुनी आले. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारायण नारायण नामस्मरण करत भगवंतासमोर नारद मुनी उभा राहिले आणि महाराजांनी विचारलं, देवा कसली चिंता करता, कशाची चिंता आहे म्हटले तुम्हाला. असं म्हटल्याबरोबर भगवान विष्णू म्हणाले, अरे नारदा, अरे पंढरपुरामध्ये माझा एक भक्त आहे रे म्हटले, पण तो भक्त ना माझ्या मंदिरामध्ये येतोय, ना माझं दर्शन घेतोय, ना माझं नामस्मरण करतोय, माझ्या नगरीमध्ये राहतोय रे तो भक्त माझ्याकडे कसा येईल, ह्याची माझ्या मनामध्ये चिंता आहे. असं म्हटल्याबरोबर नारद मुनींनी सांगावं, देवा तुम्ही असे किती शिवभक्त आतापर्यंत मारले. रावण हा शिवभक्तच होता, तुम्ही त्याचा वध केलाच की. भस्मासूर त्याचाही तुम्ही वध केला, त्यात अजून एक वध किंवा अजून एक भक्ताचं तुमच्यावरती संकट.
असं म्हटल्याबरोबर भगवान विष्णू म्हणाले, अरे नारदा असं का बोलतोय म्हटले. अरे हा भक्त मला प्रिय आहे, हा भक्त मला पाहिजे, हा भक्त माझ्याजवळ यायला पाहिजे, ह्याची मनापासून मी वाट पाहत आहे. अर्जुना असं नको, अरे नारदा असं नको म्हणू. का? अरे बाबा ते राक्षस वृत्तीचे लोक होते, ते भक्त होते पण राक्षसी भक्त होते म्हटला. आणि हा भक्त वेगळा आहे म्हणले, हा राक्षसी वृत्तीचा भक्त नाही म्हटले. आणि माझं वचन होतं, काय वचन होतं? परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. अरे मी वचन दिलं होतं, अरे जे दुराचारी आहेत, जे दुर्वर्तनी आहेत, राक्षस वृत्तीचे आहेत, अशांचा मी वध करीन. आणि जे साधू आहेत, जे संत आहेत, जे न्याय नीतीने वागणारे आहेत, अशांचा मी सांभाळ करीन. हे वचन दिलतं, म्हणून त्या राक्षसी वृत्तीच्या भक्तांना मी वध केला, मारलं म्हटले. पण ह्या भक्ताला मला हात लावायचे नाही, हा भक्त मला पाहिजे म्हटले. काहीही करा, पण हा भक्त माझ्या मंदिरामध्ये आला पाहिजे, अशी माझी तळमळ आहे. ठीक आहे, एवढंच काम आहे ना? बर हो म्हणजे एवढंच काम आहे. नारद मुनी म्हणाले, मग मी सांगतो तसं करा, मी सांगतो तसं तुम्ही करा. ठीक आहे म्हटले, मी करतो म्हटले. काय करायचं? एक पत्र लिहा म्हटले, एक पत्र लिहा. कुणाला पत्र लिहा? ब्रह्मदेवाला पत्र लिहा म्हटले. ठीक आहे म्हणे. हा पत्र फक्त 2 शब्दाचं, जास्त काही लिहू नका म्हणले, थोडंच पत्र लिहा. विष्णू भगवंताने पत्र लिहायला घेतलं. चिरंजीव ब्रह्मदेव शुभाशीर्वाद एवढं लिहिल्यानंतर नारद मुनी म्हणेल, थांबा, पुढं मी सांगेल ते लिहा, पुढचं तुम्ही लिहायचं नाही किंवा तुमच्या मनाचं लिहायचं नाही. बरं सांगा काय? एवढंच लिहा की हे ब्रह्मदेवा, नारद जे सांगतील तसं करा. बस एवढंच फक्त लिहा, बाकी काही लिहू नका पत्रामध्ये, फक्त 2 शब्द लिहा, नारद जे सांगतील ते लिहा. ठीक आहे म्हटले. आलं, घडा घडली पत्राची, गाठली घडी. आणि विष्णू भगवंतांनी नारद मुनींच्या हातामध्ये पत्र दिलं. हातामध्ये पत्र दिल्यानंतर नारद मुनी ब्रह्मदेवाकडे निघाले. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, नारायण 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 करत ब्रह्मदेवांच्या दरबारामध्ये नारद मुनींची स्वारी आली. ब्रह्मदेवांचं काम चालू आहे, मडकी बनवण्याचं काम. काही मडकी आळशी, काही मडकी रागीट, काही मडकी असे वेगवेगळ्या प्रकारची मडकी जन्माला घालायचे काम त्या ठिकाणी घडवण्याचं काम ब्रह्मदेवांचं चालू असताना तेवढ्यात नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि नमस्कार करून सांगितलं, भगवंता हे तुमच्यासाठी पत्र आहे. बर काय काम आहे म्हटले? पत्र आहे. बर काय करायचंय म्हणे? पृथ्वी तलावरती एक सावकार आहे, त्या सावकाराला पुत्र द्यायचा आहे. नाही म्हटले, त्याला मी पुत्र देणार नाही म्हटले. नाही नाही पण तुम्हाला द्यावाच लागेल म्हटले. नाही अरे म्हणले, त्याला होणारच नाही तर मी देऊ कुठून? असं का? बरं हे घ्या पत्र. पत्र ब्रह्मदेवांनी पत्र घेतलं आणि पत्र घेतल्याबरोबर वाचलं की काय लिहिलं होतं पत्रामध्ये? काय लिहिलं होतं की नारद जे सांगतील तसं करा. आता हायकोर्टाचा आदेश आला म्हटल्यानंतर त्यांनाही नाही म्हणता येईना. ठीक आहे म्हटले, जा म्हटले, तुम्ही पृथ्वी तळावरती जावा आणि त्या सावकाराच्या घरी तुम्ही जाऊन त्यांना उपाय सांगा, मी त्याची व्यवस्था करतो. ठीक आहे. मग नारद मुनींची स्वारी पृथ्वी तलावरती त्या सावकाराच्या दारामध्ये आली. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण. सावकार चिंतेत बसलेत दारामध्ये आणि हे संत त्या ठिकाणी गेले आणि संतांनी सांगितलं, संतांनी विचारलं, महाराज एवढे मोठे तुम्ही सावकार आणि तुमच्यावरती कशाचं दुःख आलंय म्हटले? काय झालं म्हटले? एवढ्या चिंताग्रस्त दिसताय तुम्ही. असं म्हटल्याबरोबर त्या सावकाराने सांगावं, महाराज काय सांगावं म्हटले? 3 बायका केल्या. किती केल्या? 3 बायका केल्या तरी एकही पुत्र नाही म्हटले. काय करायचं ही माझी चिंता आहे म्हटले. सगळे नवस सायास झाले, सगळ्या देवदेवतांना बोलून झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण
पदरी पुत्र नाही म्हटले, काय करायचं? असं म्हटल्यानंतर त्या नारद मुनींनीच म्हणावं, महाराज तुम्ही आता काय करा, मी सांगतो तसं करा, आता शेवटचा एक पर्याय करा म्हटले. जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे ना, त्याला तुम्ही नवस बोलवा म्हटले. भगवान पांडुरंगाला तुम्ही नवस बोला, तुमचं काम होऊन जाईल म्हटले, त्यात कोणतीही चिंता नाही म्हटले. बरं, आता तो सावकार बलाढ्य सावकार होता, आतापर्यंत एवढे नवस बोलले, त्यात अजून एकाची भर म्हटले, काय त्याला होतंय म्हटले. ठीक आहे म्हटले, बोलतो म्हटले मी नवस तुमच्या भगवान पंढरीनाथाला. काय बोलतो म्हटले नवस? हा, एक लक्षाचा रत्न जडित, एक लक्षाचा रत्न जडित करगोटा करीन मी दान. काय करीन म्हटले? एक लक्षाचा करगोटा मी दान करेन. कोणाला? भगवान परमात्म्याला. का? जर त्यांनी मला सुंदर आणि सद्गुणी असा जर पुत्र मला दिला, तर मी एक लक्षाचा रत्न जडित करगोटा मी दान करीन, असं वचन त्या नारद मुनींना त्या सावकारांनी दिलं. आणि नारद मुनी तेथून निघून गेले. ह्यांनी भगवंताची भक्ती चालू केली, भगवंताचं नामस्मरण चालू केलं. पहिल्यापासून नामस्मरण होतं, गळ्यामध्ये माळ होती, गोपीचंदनाचा टिळा, त्या युक्तीप्रमाणे सगळं चाललं होतं. आणि त्यात हा भगवंताचा नवस बोलल्यानंतर काय झालं? तो नवस पूर्ण झाला. तो नवस पूर्ण झाला. आणि तो नवस पूर्ण झाला, त्या सावकाराला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. सुंदर असा पुत्र त्या सावकाराला प्राप्त झाल्याबरोबर सावकाराला आनंद झाला. अरे बाबा, माझी इच्छा आज पूर्ण झाली. आणि त्या आनंदामध्ये तो जो नवस बोलला होता सावकार, तो विसरून गेला. आणि तो नवस विसरल्यानंतर असेच काही दिवस निघून गेले. आणि हा विषय नारद मुनींच्या लक्षात आला. नारद मुनी म्हटले, अरे हा माझा भक्त, ह्या भक्ताला मी जो उपदेश केलता, जो नवस केलता, सांगितला होता, ह्या भक्तांनी पूर्ण केला नाही. मग नारद मुनी पुन्हा त्याच्या दारामध्ये गेले आणि त्याला सांगितलं की रे बाबा, तू जो भगवान पांडुरंगाला नवस बोलला होता, तू अजून फेडलेला नाहीस. आणि जर पुढं तुझ्या त्या बाळावरती जे काही संकट आलं, काय आपत्ती आली, तर पुन्हा माझं नाव घेऊ नकोस बाबा. तो तुझा नवस पूर्ण लवकरात लवकर कर, असं सांगितल्यानंतर नारद मुनी तिथून गेल्याबरोबर तो जो लहान बालक आहे तो उचक्या देऊ लागला. बघा, क्षणार्धामध्ये तो उचक्या देऊ लागला. आणि उचक्या द्यायला सुरुवात झाल्याबरोबर हा सावकार घाबरला. सावकार म्हणाला, आता आपल्याला हा नवस पूर्ण करणं गरजेचं आहे. मग चला म्हटले, आता आपण नवस फेडण्यासाठी पंढरपूरला जायचं. नवस फेडण्यासाठी पंढरपूरला तो सावकार निघाला. अहो, तो सावकार होता, धन संपत्ती दौलत भरपूर त्याकडे होते. आणि तो पंढरपूरला निघाल्याबरोबर काय त्याचा तो डोल होता. गावातील त्याचे साथीदार होते, गावातील पुष्कळ माणसं. तो नवस फेडण्यासाठी आपले जोडे पै पाहुणे भरपूर लोक घेऊन तो पंढरपुरामध्ये निघाला. कारण तो सावकार होता, तो सर्वसामान्य माणूस नव्हता. मग त्याचं सुंदर असं वर्णन या ठिकाणी आहे. तो सावकार कशा प्रकारे होता आणि कशा प्रकारे निघाला. बिगबाडी कानी फाकडी, बिगबाडी कानी फाकडी, कानामध्ये लडी, हाती सलकडी, पगडी डोक्याला, पगडी डोक्याला, लाजवी जयाचे पोट सहज डेऱ्याला, लाजवी जयाचे पोट सहज डेऱ्याला, बिगबाडी कानी फाकडी, बिगबाडी कानी फाकडी, गळ्यामध्ये लडी, हाती सलकडी, पगडी डोक्याला, लाजवी जयाचे सहज पोट डेऱ्याला, लाजवी जयाचे सहज पोट डेऱ्याला, बिगबाडी. अहो, तो सावकार होता, कानामध्ये बिगबाडी होती, गळ्यामध्ये सोन्याच्या माळा, हातामध्ये नवरत्नांच्या अंगठ्या, असा एवढा श्रीमंत सावकार तो पंढरपुरामध्ये निघाला. आणि काही वेळातच तो पंढरपुरामध्ये दाखल झाला. पंढरपुरामध्ये दाखल झाल्याबरोबर आता तो सावकार मोठा होता.
मग तो सावकार, मोठा सावकार म्हटल्यानंतर आपला नवस पूर्ण करायचा आहे, सोन्याचा रत्न जडित असा करगोटा बनवायचा आहे आणि तो विठ्ठलाला अर्पण करायचा आहे. मग आता सहज विचार करा, मोठा माणूस एखादी वस्तू खरेदी करायची नंतर बारक्या दुकानामध्ये जाईल का हो? नाही. तो पंढरपुरामध्ये आल्यानंतर त्यांनी गावातील लोकांकडे चौकशी केली की अरे, तुमच्या ह्या पंढरपुरामध्ये असा कोणता सोनार आहे की जो सगळ्यात सुंदर आणि उत्कृष्ट असा दागिना तयार करतो? कोणता सोनार आहे? असं म्हटल्याबरोबर गावातील लोकांनी सांगितलं, अरे बाबा, गावामध्ये एकच सोनार चांगला आहे आणि तो तुम्हाला जसा हवा तसा सुंदर असा रत्न जडित करगोटा तुम्हाला तो बनवून देईल. कोण तो होता सावकार? तो कोण सोनार होता? नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस, भजन करीतो रात्रंदिवस, नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, नरहरी सोनार. तो नरहरी सोनार हा ह्या पंढरपुरामधला सगळ्यात मोठा आणि उत्कृष्ट कलाकार असा सोनार आहे. म्हटले तुम्ही त्याच्याकडे जावा, तुम्हाला सुंदर असा करगोटा बनवून देईल. ठीक आहे. तो सावकार काही क्षणातच त्या नरहरींच्या घरी आला आणि नरहरींच्या घरी आल्याबरोबर त्यांनी नरहरीला सांगितलं की काय सांगितलं की 1,00,000चा रत्नजडित, 1,00,000चा रत्नजडित असा करगोटा मला बनवायचा आहे आणि तो तुम्ही बनवून द्यावा अशी माझी इच्छा आहे. असं म्हटल्याबरोबर तो नरहरी म्हणाला, हो ठीक आहे म्हणले महाराज, मी तुम्हाला बनवून देतो. आपण बनवायचा आहे कोणासाठी? तो बनवायचा आहे कोणासाठी असं म्हटल्याबरोबर त्या सावकाराने सांगितलं की हा करगोटा मला भगवान पांडुरंगाला बनवायचा आहे. आणि असं म्हटल्याबरोबर तो शिवभक्त राग लगेच होट म्हटले, अजिबात माझ्या दारात उभा राहायचं नाही म्हटले. त्या काळ्यासाठी जर करगोटा बनवायचा असेल तर तू माझ्या दारात यायचं नाही, तुला दुसरे सोनार आहेत, तू त्यांच्याकडे जा, मी तुझा हा करगोटा बनवून देणार नाही म्हटले. आता तो सावकार शेवटी, अहो सावकार म्हणाला, महाराज असं नका करू म्हटले, आम्हाला सुंदर करगोटा बनवायचा आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हवे तर 4 पैसे माझ्याकडून जास्त घ्या, तुमची मजुरी काय असेल त्याच्यापेक्षा 4 पैसे मजुरी मी तुम्हाला जास्त देईन, पण तो करगोटा मला तुम्हीच बनवून दिला पाहिजे. तेवढ्यात नरहरींची पत्नीने हाक मारती, महाराज आतमध्ये या. महाराजांना आतमध्ये पत्नी बोलवती आणि सांगती, अहो तांबोळी पान बनवतो, तो कोणालाही देतो आणि कोणीही खातं म्हटले. बर, कुंभार मडकी बनवतो, मडकी न्यायला आल्यानंतर तो कोणालाही मडकी देतो. बर, तो मडक कशासाठी कोण वापरताय? गौरी हाऱ्यासाठी वापरताय का राम बोलो बाई राम बोलो कशासाठी वापरताय ह्याचा तो विचार करतो का? कोण? कुंभार नाही, तो विकून टाकतो. मग तुम्हाला काय करायचंय म्हटले, तुम्ही बनवून द्या, त्याने कोणालाही वापरू द्या आणि कोणालाही घालू द्या, त्याचा आपल्याशी काही संबंध आहे का? नाही. तुम्ही तुमची मजुरी घ्या आणि तो करगोटा त्याला करून द्या. बघा, नरहरींनी सुद्धा बायकोचं ऐकलं. जे लोक बायकोचं ऐकतात त्यांना कधीही अडचण येत नाही, आणि जे ऐकत नाही त्यांना अडचणी मात्र प्रत्येक दिवसाला अडचण आहे. मग विषय असा झाला की नरहरींनी त्यांच्या पत्नीचं ऐकलं. पत्नीलाही आनंद झाला की बाबा अजून तरी माझ्या ऐकण्यात आहेत. ठीक आहे. मग पत्नीने ऐकल्याबरोबर सुंदर असा करगोटा बनवला आणि तो करगोटा घेऊन तो सावकार मंदिरामध्ये पूजेसाठी निघाला. मंदिरामध्ये पूजेसाठी तो सावकार निघाला. आता तो सावकार आहे, फार पूर्वीची गोष्ट असल्यामुळं सावकार हे क्वचितच गावामध्ये एखादाच व्यक्ती. मग तो सावकार कोण आहे आणि किती श्रीमंत आहे हे पाहण्यासाठी त्या मंदिरामध्ये गर्दी झाली. हो
बघा, विचार करा, तो सावकार पाहण्यासाठी तो सावकार कसा आहे, आणि एवढा 1,00,000चा करदोडा तो त्या विठ्ठलाला अर्पण करणार आहे. ही रक्कम त्या काळी म्हणजे फार मोठी. मग ही व्यक्ती कशी असेल आणि काय असेल हे पाहण्यासाठी त्या रावळामध्ये गर्दी दाटली हो. राऊळे गर्दीते फार, राऊळे गर्दीते फार, आला सावकार पूजनासाठी, पूजनासाठी. गणू म्हणे धनाचा चौकडे जय जयकार, गणू म्हणे धनाचा चौकडे जय जयकार. राऊळे गर्दीते फार. अहो, रावळामध्ये त्या एवढी गर्दी झाली की ती काय पेढेवाले असतील, फुलवाले असतील, प्रसादवाले असतील, त्या लोकांनी गर्दी केली की अरे बाबा, हा सावकार आज या मंदिरामध्ये आपल्या येणार आहे, म्हणजे आपल्याकडून काही खरेदी करेल, प्रसाद घेईल, ह्या आशेनं त्या मंदिरामध्ये गर्दी झाली. ते गावातील लोक जमले की तो सावकार काय आहे, कसा आहे, आज एवढा मोठा करगोटा त्या विठ्ठलाला अर्पण करणार आहे आणि तो अर्पण करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे, हे पाहण्यासाठी गर्दी झाली. तो सावकार मंदिरामध्ये गेला. बघा, मंदिरामध्ये सावकार गेला. त्या ब्राह्मणांनी, त्या पुजाऱ्यांनी त्या पूजेची सुरुवात केली. मंत्र झाले, दही दुधाने अभिषेक झाला. ते बाळ मांडीवरती आहे, सावकार शेजारी बसला आहे, पुजाऱ्यांची पूजा चालू आहे आणि सर्व षडोपचाराची पूजा झाल्यानंतर शेवटी वेळ आली. कशाची वेळ आली? करगोट्याची वेळ आली. करगोट्याची वेळ आल्याबरोबर त्या पुजाऱ्यांनी तो करगोटा उचलला आणि विठ्ठलाच्या कमरेला लावण्यासाठी हातामध्ये घेतला. बघा, विठ्ठलाच्या कमरेला लावण्यासाठी हातामध्ये घेऊन तो कमरेला लावला. त्याबरोबर काय झालं? करगोटा तो बहुत लांब होई, करगोटा तो बहुत लांब होई, विठ्ठलाच्या कमरेस मुळी नये, विठ्ठलाच्या कमरेस मुळी नये. लोक सारे म्हणतात नरहरीला, लोक सारे म्हणतात नरहरीला, काय जादू केलीस यान गाला, काय जादू केलीस यान गाला, करगोटा तो बहुत लांब झाला. तो करगोटा लांब झाला हो. मग पुजाऱ्याने सांगितलं, हे पहा, आता आपल्याकडे फक्त अर्धा तासच वेळ राहिलेला आहे पूजा संपन्न होण्यासाठी, तर ही तुमचा नवस हा वेळेमध्ये पूर्ण होण्याचा गरज आहे, तर हा करगोटा तुम्ही लहान करून आणा. बघा, वेळेला फार महत्व आहे. आजकाल लोक लग्नाची सुद्धा टायमिंग वेळ करतात, पण लग्न मुहूर्तावर लावत नाहीत. मुंज असेल, मुंजीची वेळ पत्रिकेमध्ये छापतात आमक्या, पण तेही मुंजीची वेळ वेळेवर होत नाही. श्रोते हो, जे टायमिंग मुहूर्त वेळ असते याला फार महत्व देणं गरजेचं आहे. मुहूर्तावरती कोणतीही गोष्ट केली तर त्या गोष्टीला पुढे अनर्थ कुठलाही होत नाही, सगळ्या गोष्टी सुखकारक होतात. म्हणून त्या पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की मुहूर्ताच्या पुढं आपल्याला जाता येणार नाही, हा करगोटा तुम्ही जावा आणि लवकरात लवकर लहान करून आणा. असं म्हटल्याबरोबर ते जे बाळ होतं ते बाळ उचक्या देऊ लागलं. घाबरला तो सावकार, घाबरला आणि तो सावकार उठला आणि पळत नरहरींच्या घरी गेला आणि नरहरींना म्हणाला, महाराज, अहो तुम्ही हा काय करदोडा आम्हाला बनवून दिलाय म्हटले, हा असा कसा बनवला म्हटले, अहो तुम्हाला आम्ही माप सांगितलं होतं, तुम्ही त्या मापाचं बनवलं नाही, हा करगोटा फार मोठा झाला म्हटले. असं झाल्यानंतर तो सावकार रागाला गेला आणि म्हणाला, तुम्हाला हवे तर अजून पैसे आमच्याकडनं मागून घ्यायचे ना, पण असा तुम्ही चुकीचा कशाला बनवून दिला हा दागिना. थोडा रागामध्ये बोलल्याबरोबर शेवटी नरहरी शिवभक्तांना लगेच राग. हे पहा म्हटले, आता मी एकदा बनवून दिलेला आहे, पुन्हा मी त्याला हात लावणार नाही आणि मी तो बनवून देणार नाही. असं म्हटल्याबरोबर ते लहान मूल घेऊन ते आई त्या ठिकाणी आली होती आणि आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आली. हो, अहो महाराज, तुम्ही संत आहात ना, अहो ह्या माझ्या मुलाची काय परिस्थिती आहे बघा म्हणले. नवसा सायासानं झालेलं हे माझं बाळ आहे म्हटले आणि तुम्हा एकट्याच्या ह्या
अशा गोष्टीसाठी म्हणलं माझ्या बाळाचा जीव जाईल म्हणले, विनाकारण म्हणले माझा बाळाचा नवस पूर्ण करायचा आहे, तर तुम्ही तो करदोटा मला लहान करून द्या. त्या आईने याचना केली. शेवटी संत हे मेणाहून मऊ, आणि करदोडा लहान करायचं मोठं करायचं ही सोनाराची कसं बसते. कोणतीही गोष्ट थोडं ठाकठोक ठोकठोक केलं की वाढवायची कमी करायची ही कसं भी सोनाराकडे असते. मग त्या नरहरींनी तो करगोटा लहान करून दिला. एकदा दोनदा तीनदा 5-6 वेळा ही गोष्ट लहान मोठा, पण ते काय कमरेचं माप बरोबर येईना. शेवटी ती आई दुःखी होऊ लागली. महाराज म्हटले तर तुम्हीच काहीतरी ह्याच्यावरती उपाय करा आणि तुम्ही मंदिरामध्ये चला. पण ठीक आहे म्हणे. आता ती आई आहे, तिच्या मांडीवरती बाळ आहे आणि ते बाळ आता उचक्यात येते. आईची यातना पाहून त्या महाराजांनी सांगितलं ठीक आहे म्हटले, नको आई दुःखीत अशी हो, नको आई दुःखीत अशी हो, पोर होऊ दे तुझे शत आयु, पोर होऊ दे तुझे शत आयु, चल मी येतो डाग बसविण्याला, चल मी येतो डाग बसविण्याला, नवस कागे त्या भूताला गे केला, नवस कागे तू भूताला गे केला, चल मी येतो डाग बसविण्याला. असं म्हटल्याबरोबर, मी डाग बसवायला येतो असं म्हटल्याबरोबर इकडं भगवान पांडुरंगाच्या अंगावरती सुद्धा शहारे आले. हो, आज माझा भक्त आणि माझ्या मंदिरामध्ये येणार. बघा, भगवंताच्या हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवंताला आनंद झाला की कुठल्या का रूपानं होणार आणि कोणत्या का कारणासाठी होणार, पण तो भक्त आज माझ्या मंदिरामध्ये येणार आहे आणि त्या भक्ताचा स्पर्श माझ्या अंगाला होणार आहे असं वाटल्याबरोबर त्या भगवंताला खूप आनंद झाला. मग नरहरी म्हणाले यायला तयार आहे, पण माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधा. मी एका शिवा वाचून दुसऱ्या कुठल्याही देवाचं तोंड बघणार नाही, हा माझा नियम आहे. बघा काय नियम होता की एक फक्त शिवभक्त आणि हा शिवाचं, भगवान शिवशंकराचंच, मल्लिकार्जुनाचंच मी फक्त तोंड पाहीन, अन्यथा कुठल्याही देवाचं तोंड मुख पाहणार नाही, असं त्याचं नियम, असं वचन होतं. म्हणून त्याने आपल्या कपाळावरती पट्टी बांधली आणि तो मंदिरामध्ये निघाला. मंदिरामध्ये निघाल्यावर तो गावातले लोक हसू लागले. अरे, ज्या भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहायचं त्या डोळ्यावरती तू पट्टी बांधून चालला आहेस. विशेष वाटलं. पण काही का असना, पण त्याच्या मनामध्ये कळवळ असल्यामुळं तो नरहरी महाराज त्या मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये गेल्याबरोबर त्यांनी त्या विठ्ठलाच्या कमरेला हात लावला. बघा, कमरेला हात लावला, पाय चापसून पाहिले तर त्याला काय हाताला जाणवलं की अरे, हे तर माझं आराध्य दैवत भगवान शिवशंकर या ठिकाणी दिसत आहेत म्हटले, आणि ह्या माणसाने मला फसवलं म्हटले विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जायचंय म्हटले, म्हणून माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधली आणि ह्यांनी तर मला साक्षात मल्लिकार्जुनच्या मंदिरामध्ये आणलं की रे म्हटले. हा, असं वाटल्याबरोबर त्यांनी आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि पुढे पाहतो तर काय, सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, कर कठावरी ठेवोनिया, कर कठावरी ठेवोनिया, कर कठावरी ठेवोनिया. सुंदर असा भगवंताची मूर्ती कमरेवरती हात ठेवलेली पाहिली आणि अशी मूर्ती पाहिल्याबरोबर लगेच डोळ्यावरती पट्टी ओढली. अरे शिव 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 म्हणले. अरे काय म्हटले, हे काय म्हटले, आपल्या डोळ्याला दिसलं म्हटले. त्याने तो कोरकोटा खाली ठेवला आणि मंदिरातून बाहेर निघाला. बाहेर निघाल्याबरोबर पुढे आडवा नंदी. अरे, नंदीला म्हणे तू इकडे कस काय, तू रात्रीच पक्ष बदलला का, म्हणजे इकडे कस काय आला म्हणले. हा, काल तिकडे होता, आज ह्या मंदिरामध्ये, तुला काय ह्यांनी दत्तक घेतलं का. अहो म्हटले आपलेच महाराज आहेत म्हटले, आपलेच बाबा भगवान शिवशंकर आहेत आतमध्ये बघा. अरे काय सांगतो म्हणले, मी आता डोळ्याची पट्टी काढून बघितली तर मला नको त्याचं दर्शन घडलं, आणि तू काय सांगतो मला भगवान आपलेच या ठिकाणी भगवान शिवशंकर आहेत म्हणून. अरे शेवटी प्राणी हा प्राणी म्हणले, जनावर आहे म्हटले, तू सर म्हणले बाजूला, म्हणून ते पुढे निघून गेले त्याला बाजूला करून. पुढे गेल्याबरोबर भगवान शिवशंकरांचे पुत्र कार्तिक स्वामी पुढे उभा. महाराज
अहो तो ते जनावर झालं. आता मी सांगतोय म्हणून तर तुम्ही ऐका म्हटले. अहो पाठीमागे एकदा वळून बघा, पाठीमागे वळून तरी पहा कोण आहे बघा. आता शेवटी कार्तिक स्वामी सांगतात म्हटलं तर त्या महाराजांनी पाठीमागे वळून पाहिलं. पाठीमागे वळून पाहिलं तर साक्षात भगवंताची मूर्ती पण त्यांनी त्यांच्या डोक्यावरती शिवलिंग धारण केलं. कोणासाठी? आपल्या भक्तासाठी. असं म्हटल्याबरोबर नरहरींनी जावं आणि चरणावरती मस्तक ठेवून म्हणावं, भगवंता काय ही लीला आहे, काय ही लीला आहे, मी मी ओळखू शकलो नाही म्हटली तुम्हाला. असं म्हटल्यानंतर भगवंतानी त्याला उचलावं. अरे नरहरी, अरे कित्येक वर्षापासून मी वाट पाहतोय रे की तू माझ्या मंदिरामध्ये यावं आणि तू माझ्या दर्शनासाठी यावं, माझं नाव मुखाने घ्यावं. किती वर्षापासून माझी ही तळमळ होती, पण तू ती माझी तळमळ जाणली नाही. पण मला भक्तासाठी काही ना काहीतरी करावं लागतं, कोणतं ना कोणतं तरी कारण शोधून भक्ताला माझ्या मंदिरामध्ये आणावं लागतं. याच्यासाठी मी ही सगळा खेळ केला. अरे अरे तू एवढा सुंदर असा कारागीर आहे आणि तुझं माप कधीही चुकणार नाही नरहरी. अरे तो उचल करदोडा आणि लाव माझ्या कमरेला. असं म्हटल्याबरोबर जो पडलेला करदोडा ठेवलेला होता तो आहे असा उचलावा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कमरेला लावावा आणि लावल्याबरोबर आहे असा एकदम व्यवस्थित त्याच्या कमरेवरती बसावा. असं म्हटल्यानंतर त्यांनी भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवून त्यांनी नमस्कार केला. अरे हे पहा, देव कोणताही असो, फक्त मुखामध्ये भगवंताचं नाम जर असेल तर तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देतो. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या पूर्वरंगातील अभंगामध्ये हे सांगतात की एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नियम, तो देवा परम पूज्य जगी. जर भगवंताच्या नामाचं नियमित जर भगवंताचं नाव मुखामध्ये जर घेतलं तर आपल्याला भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. आवडे देवासे तो ऐका प्रकार, आवडे देवासे तो ऐका प्रकार, आवडे देवासे. अशा प्रकारे भगवंतानी त्या आपल्या भक्ताला दर्शन दिलं. श्रोते हो, झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. मला या ठिकाणी डॉक्टर महेंद्र गोरे यांनी मला या ठिकाणी कीर्तनासाठी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर पूर्ण या नारदीय कीर्तन सोहळा समितीचंही मी पूर्ण मनापासून आभार मानतो आणि झालेली सेवा या ठिकाणी मी थांबवतो. धर्माच्या करिता महास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडीने, गुण गाईन, गुण गाईन, गुण गाईन आवडीने. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद बुवा साहेब.